लाडकी बहिणीच्या लाडक्याच्या खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या लाडक्याच्या समोर आलेल्या आहेत. बघा, तुम्हाला मी सकाळी पण सांगितलं होतं काळजी करायची गरज नाहीये, 100% तुम्हाला हप्ते भेटणार आहेत. तर दोन हप्ते या ठिकाणी एकत्र भेटायला सुरुवात झालेली आहे. लाडक्याच्या बघा, या ठिकाणी बऱ्याच लाडक्याच्या सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे आले, बऱ्याच लाडक्याच्या दुपारच्या टप्प्यामध्ये पैसे आले आणि बऱ्याच लाडक्याच्या संध्याकाळी देखील टप्प्यात पैसे आलेले आहेत. तर अशा स्वरूपात सर्व लाडक्याच्या या ठिकाणी 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या लाडक्याच्या मागच्या 10 दिवसामध्ये पैसे येत नव्हते त्या लाडक्यांना आता हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे आणि तुम्हाला सांगितलं तर लाडक्यांनो, ह्या वेळेचे हप्ते तुम्हाला या ठिकाणी बरेच दिवस चालणार आहे. मी 12 तारखेचा जाऊन व्हिडिओ बघा, 12 तारखेपासून सांगितलं होतं 20 तारखेपर्यंत आपल्याला वाट बघायची आणि 20 तारखेला या ठिकाणी नंतर एक GR आला 22 तारखेला. त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं, सॉरी 20 तारखेच्या नंतर 20 तारखेला एक GR आला होता. त्याच्यामध्ये मी शब्द सांगितलं होतं, लाडक्यांनो काळजी करू नका, निधीमध्ये वाढ झाली, या ठिकाणी लाडकी बहिणीची संख्या वाढलेली आहे आणि तुम्हाला हप्ता भेटणार आहे. आणि त्याच्यानुसार बघा, आज या ठिकाणी म्हणजे परवा GR आलता, आज या ठिकाणी वाटपाला पुन्हा सुरुवात झालेली आहे. तर लाडक्यांनो काळजी करू नका, सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि कोणत्या लाडक्यांना भेटणार आहेत आणि ह्याच्या बरोबर 21वा 22वा हप्ता नंतर 23वा हप्ता कधी भेटणार आहे याची तारीख देखील समोर आली. या सगळ्या गोष्टी सांगतो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे आणि काळजी करू नका. परत सांगतोय, काळजी करू नका. आज जरी पैसे आले नसतील, उद्या परवा 2 दिवस अजून वितरण चालणार आहे. काळजी करायची बिलकुल गरज नाही. चला सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी लाडक्याला तुम्हाला 3000 रुपये जमा झालेले आहेत. सगळ्यांनी चेक करायचे, 2 हप्ते पैसे जमा झालेले आहेत. आणि त्याच्या 2 बातम्या मी तुम्हाला सांगतोय. पहिली बातमी आहे पुन्हा वितरणाला सुरुवात झाली आहे आणि दुसरी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी लाडक्या बहिणीची संख्या वाढली आहे. ही तुम्हाला दुसरी आनंदाची बातमी सांगायला. तर त्याच्यानंतर निधीमध्ये वाढ झालेली आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये आणि महिलांच्या संख्येमध्ये वाढ झाली, हे तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी. आता चला वेळाच्या व्हिडिओला सुरुवात करतो. डायरेक्ट तुम्हाला मी पुरावा दाखवणार आहे. बघा, हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दुपारचा तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवत आहे. याच्यामध्ये एकाच महिलेचा आहे, हे दोन्ही पण व्हिडिओचे स्क्रीनशॉट एकाच महिलेचे आहेत. बघा, दुपारी 12:30 वाजता या ठिकाणी लाडक्या ताईला ह्या ठिकाणी 1500 म्हणजेच काय 1500 रुपये जमा झाले होते आणि 1500 रुपये जमा झाल्यानंतर बघा या ठिकाणी बघा तारीख पण बघा तुम्हाला 22 मे 2024 म्हणजे आजची तारीख आहे. आणि लाडकी बहीण योजना कशा करून आले, लाडकी बहीण योजनेच्या कडून हे पैसे आलेले आहेत. या ठिकाणी तुमच्या समोर सगळ्या गोष्टी दिसत आहेत. 22 मे 2026 चे आलेले पैसे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. नंतर तुम्हाला हे सगळे बँकेमध्ये वगैरे सगळे दिलेले क्रेडिट वगैरे झालेले हे पैसे दिसत आहेत. आता हा झाला दुपारचा मेसेज. याच लाडक्या ताईला परत एकदा मेसेज आला संध्याकाळी. मेसेज आला ह्या महिलेला 6:15 आणि बघा लाडक्यानो दुपारी पण बऱ्याच लाडक्यांना पैसे आले. सकाळचा जो टप्पा होता त्याच्यामध्ये पैसे आले, दुपारच्या टप्प्यामध्ये आले आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पण पैसे आलेले आहेत. या ठिकाणी बघा 1500 रुपये परत त्याच लाडक्या बहिणीला. अकाउंट नंबर पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 5688 अशा स्वरूपाचा अकाउंट नंबर. नंतर बघा 22 मेला पैसे आलेले आहेत. 6:15 1500 रुपये तुमच्या अकाउंट याच अकाउंटला आलेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे डबल आले आहेत. म्हणजे 1500 आणि 1500 असे 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आलेले आहेत. तर लाडक्यातून एक गोष्ट सांगतो तुम्हाला हप्ता भेटलाय का? बऱ्याच लाडक्या त्या टेन्शनमध्ये आल्या होत्या की दादा गुरुदादा काय झालं, पैसे काय येत नाहीत. मी तुम्हाला तेव्हा पण सांगतो 20वा हप्ता भेटला असेल, तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असेल, काळजी करू नका, 100% तुम्हाला हप्ते भेटणार. आणि परवा पण तुम्हाला मी सांगितलं होतं 20 तारखेचा व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं निधीमध्ये वाढ झालेली आहे आणि बऱ्याच लाडके त्यांना पुन्हा पैसे वाटप होणार आहेत, काळजी करू नका. तर हे तुमचे मी दिलेले तुम्हाला शब्द होते. 20 तारखेचा जाऊन व्हिडिओ बघा. तर 12 तारखेला जे सुरुवात झाली ती आज 22 तारीख आहे. जवळजवळ 10 दिवस या ठिकाणी वितरण चाललंय. म्हणजे टप्प्याटप्प्याने हळूहळू काही दिवस झालं नाही, काही दिवस चालू झालं, काही दिवस हळूहळू चाललं, काही दिवसांनी एक दिवसाला पहिल्या 1500 आले, पुन्हा दुसऱ्या दिवशी 1500 आले. आज या ठिकाणी दोन्ही वेळेस 1,500 आले, म्हणजे 3000 पण आलेलं आजचं हे महत्त्वाचं आहे. या 22 हप्त्यामधला आजचा हप्ता सगळ्यात जबरदस्त होता, कारण एकाच दिवशी सकाळी एकदा पैसे आले आणि संध्याकाळी एकदा पैसे आले, असं पहिल्यांदा झाले. मागच्या वेळेस काय व्हायचं, एक आधी यायचे नंतर दुसरे 2-3 दिवस यायचे किंवा दुसऱ्या दिवशी यायचे किंवा 3000 एकदाच यायचे, असं पण झालेलं आहे. पण यावेळेस असं पहिल्यांदा झालंय की सकाळी एकदा पैसे आले तर दुपारी पण पैसे आलेत किंवा दुपारी पैसे आले तर रात्री संध्याकाळी पैसे आलेले आहेत. तर ह्या पहिल्यांदा असं घडलेलं आहे. लाडक्यानो खूप महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर लाडक्यानो तुम्हाला खुशखबर भेटली का?
तुम्हाला आता गुड न्यूज भेटली का पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायला लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर अजून हप्ता भेटला नसेल काळजी करायची गरज नाहीये. उद्या देखील या ठिकाणी वाटप असणार आहे. उद्या परवा 2 दिवस वाटप चालणार आहे. बघा मला एक माहिती माझ्याकडे जमा झालेली आहे, त्याच्यावरून सांगतोय. सकाळी 9 ते 12च्या टप्प्यामध्ये एक अल्प प्रमाणात वाटप होणार आहे. या ठिकाणचं जो वाटप असणार आहे कमी स्वरूपात या ठिकाणी वाटप होणार आहे. पण एकदम तुरळक समजून घ्या. तुरळक स्वरूपात हे सकाळचं वाटप असणाऱ्या टप्प्यामधलं. दुसरं दुपारचं 1 ते 4 याच्या दरम्यान तुम्हाला जरा जोरात आपण म्हणू शकतो जोरात या ठिकाणी पैसे येणार आहेत. उद्या पण या ठिकाणी लाडक्या बहिणीला पैसे जमा होणार आणि संध्याकाळी उद्या संध्याकाळी पण 5 ते 8 या दरम्यान पण तुम्हाला पैसे येणार. ह्या 3 टप्प्यामध्ये उद्याच्या पैसे येणार आहेत. दुपारचा टप्पा महत्वाचा आहे. जरी आज पैसे आले नसतील, मागच्या 8 दिवसात पैसे आले नसतील आले तरी काळजी करू नका. उद्या आणि परवा 2 दिवस वाट बघा. हा गुरुदादा सांगतोय तुम्हाला, एवढं ओरडू सांगतोय की काळजी करायची बिलकुल गरज नाही. बऱ्याच लाडके त्यांचे मला कॉल आले होते, बऱ्याच लाडके त्यांचे व्हॉट्सअपवर मेसेज आले होते की गुरुदादा नेमकं काय होईल, पैसे काय येत नाहीत. बऱ्याच लाडके त्या टेन्शनमध्ये आले, पण मी त्यांना सांगत होतो काळजी करू नका, 100% पैसे तुम्हाला येतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पण हे त्यांना सांगत होतो की तुमचे फॉर्मचे स्टेटस चेक करत राहा. जर फॉर्मचं स्टेटस तुमचं रिजेक्टेड झालं असेल तर पैसे भेटणार नाही. हे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतो आणि पुढे पण तुम्हाला सांगत राहणार आहे की फॉर्मचं स्टेटस चेक करत राहत जा. जर फॉर्मचं स्टेटस रिजेक्ट झालं तर तुमचे हप्ते बंद होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपले फॉर्मचे स्टेटस चेक करत जा. आता अजून दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत? 2 पेक्षा जास्त असतील तरी तुमचे आता पुढचे हप्ते बंद होणार आहेत. कारण की आता पडताळण्या एकदम कडक स्वरूपात होईल. हे तुम्हाला आता आजची लेटेस्ट न्यूज सांगायलोय. पडताळण्या एकदम कडक स्वरूपात चालू आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात जर वाहन जरी असेल कुणाच्या नावावर तरी पण या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे भेटणार नाहीत. एक महत्त्वाची ही पुढची बातमी मी सांगायलोय. हे तुम्हाला 10 दिवसानंतर पाहायला मिळेल. मी तुम्हाला आत्ताच सांगायला लागलोय. कारण की आपण बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, प्रत्येक वेळेस आपण जे आधी सांगतो ते तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतं. वितरण झाल्यानंतर तो कोणी पण लहान पोरग उठून सांगू शकतंय की वितरण सुरू झालंय, पण या गोष्टी मी अगोदर सांगतो आणि भविष्यात तुम्हाला त्या पाहायला मिळतात. आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे आपला की आपण जे बोलतो ते खरं होतं. लाडक्या बहिणींनो, त्याच्यामुळे सांगतो विश्वास ठेवा. ज्या मी गोष्टी सांगत असतो ते थोडंफार समजून घेत जा. पहिली गोष्ट सांगतोय, आपलं स्टेटस, आपलं फॉर्मचं स्टेटस चेक करत राहत जा. दुसरी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतोय, तुमचं जे डीबीटी असतं म्हणजे तुमचं जे बँकेचं EKYC असतं ते चेक करत राहत जा. तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगायलोय की जर तुमच्या नावावर या ठिकाणी दुसरं काही आधार कार्ड लिंक केलेलं असेल ते या ठिकाणी कट करून टाका. म्हणजे काय होतं, एका बँकेमध्ये एकच लाडक्या बहिणीचं अकाउंट लावा. नसता तुमच्या अकाउंटला दुसऱ्याचा लिंक असेल पतीचं वगैरे ते चालणार नाही. त्याच्यामुळे बँकेमध्ये जाऊन ही चौकशी एकदा करा की तुमच्या त्याला लिंक किती अकाउंट आहे, तुमच्या मोबाईल नंबरला किती अकाउंट लिंक आहे हे एकदा चेक करून घ्या. ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ते समजून घ्या. लाडक्या बहिणींनी छोटा प्रश्न विचारला शेवटचा, तुम्हाला गुड न्यूज भेटले का, आनंद झालाय का, कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचं आहे. ज्यांना आनंद झाला, ज्यांना पैसे भेटलेत आणि ह्या गुरुदादावर ज्यांचा विश्वास होता त्यांनी पट सर्वांनी लाईक करायचा आहे. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, श्री